नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता जीवा आणि नंदिनी दोघेजण आपल्या रूमच्या दिशेने येतात. नंदिनी पुढे चालत असते आणि जीवा तिच्या मागे चालत असतो. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी रूममध्ये जाते आणि जीवाला ती रूममध्ये येऊ देत नाही. ती जीवाच्या तोंडावरती त्याच्याच रूमचा दरवाजा बंद करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवासुद्धा एक शब्द बोलत नाही, कारण कुठे ना कुठेतरी चूक त्याचीसुद्धा झालेली असते. कारण त्याने पेपर वाचून त्यांच्यावरती सही केलेली नसते. नाहीतर पेपर वगैरे आधीच पूर्ण तयारीत ठेवण्यात आलेले असतात. म्हणजे जागेच्या ओनरकडून भास्कर काकांनी ती जागा खरेदीसुद्धा केलेली असते आधीच, आणि त्या जागेवरती आपल्याला काम सुरू करायचं आहे हे सुद्धा ठरलं होतं. फक्त त्या जागेबद्दल जीवाला सांगितलेलं नसतं, त्यामुळे जीवाला काही कळत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता या कठीण प्रसंगीसुद्धा जीवाला नंदिनी बरोबरचे ते चांगले क्षण आठवत असतात, जे त्या दोघांनी एकमेकांबरोबर घालवलेले असतात. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जीवा आता रूमच्या बाहेरच बसतो आणि आनंद निवासचं मॉडेल त्याच्या हातामध्येच असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीसुद्धा खूप रडत असते. जीवाकडून तिला हे सगळं अपेक्षित नसतं आणि जे घडलेलं असतं त्याचा तिला त्रास होत असतो. जीवाने तिच्यासाठी लिहिलेलं लेटर हे सुद्धा ती फाडून टाकते. त्याने तिला दिलेली टिकली जी तिने कपाळाला लावलेली असते ती सुद्धा काढून आता नंदिनी फेकून देते आणि ती आपल्या रूममध्ये बसून रडत असते. तेव्हा जीवा आता आनंद निवासचं मॉडेल जे त्याच्या हातामध्ये असतं ते खाली ठेवतो आणि सरळ तो आता उठून बाहेर जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी मात्र आता टिकली वगैरे काढून इथे शांतपणे बसून रडत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा आता बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा त्या क्षणी तिथे आलेला असतो ते म्हणजे काका, मिथुन काका. तेव्हा मिथुन काका येतात आणि म्हणतात, एक मिनिट जीवा, मेरे नूर नजर जाने जिगर, अरे कुठे आहेस, कुठे तू? आपण दोघे जण एकाच घरामध्ये राहतो ना, तरीसुद्धा आपल्या दोघांची दिवसभरामध्ये साधी एक भेटसुद्धा होत नाही आहे. अरे काय करतोयस तू? मला मिस करतोयस की नाही? जीवा, तू जेव्हापासून तुझ्या कामाला सुरुवात केली आहेस ना, तेव्हापासून तुझ्याकडे ह्या तुझ्या काकासाठी वेळच नाही आहे. तू पूर्णपणे विसरून गेला आहेस मला. तेव्हा इथे कामामध्ये तू खूपच जास्त बिझी झाला आहेस असं इकडे आता काका म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, जीवा म्हणत असतो, काका अरे मी कुठे बिझी झालो आहे? बिझी तर तू झाला आहेस ना. तू घरातून दिवसभर बाहेर असतोस, मग आपली भेट कशी काय होणार? तेव्हा इथे मिथुन काका म्हणतात, अरे हो ना, मी पण कामामध्ये बिझीच झालो आहे रे. ते काय झाले माहिती आहे का, माझ्या डोक्यामध्ये आहे ना 2-3 बिझनेसच्या आयडिया आल्या आहेत. त्याच्यामुळे त्या आयडिया मला कुणाला तरी सांगायचे आहेत. कारण आता जर आयडिया आपल्या डोक्यात आल्यात आणि त्या कुणाला जर सांगितल्या नाहीत तर आपल्याला मदत कोण करणार? फंडिंग वगैरे लागेल की नाही आपल्याला. म्हणून मी काही लोकांना भेटायला जात असतो, त्यांना माझ्या बिझनेस आयडिया मी सांगत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा आता लगेचच मिथुन काकाला म्हणतो, ए बाबा, जेव्हा तू कुणाला आयडिया सांगत असशील ना आणि जेव्हा तू कुणाची मदत घेत असशील तेव्हा जरा नीट हात जपून, म्हणजे समोरची व्यक्ती ही मदत करणारी आहे, हात पुढे करणारी आहे की पाय खेचणारी, ते आधी बघून घे. नाहीतर मदत करायला येतात आणि आपले पाय खेचून आपल्यालाच तोंडावरती पाडतात. तेव्हा मिथुन काका म्हणतात, हो ना रे, अरे बरोबर बोलतोयस तू. आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा आपल्या बिझनेस आयडियाबद्दल आपण समोरच्या व्यक्तीला सांगत असतो तेव्हा आपण त्याच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नसतो. ही गोष्ट मला पण माहिती आहे. अरे ते लोक आपल्याला मदत मनापासून करणार आहेत की नाही ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ना. त्यासाठी आपल्याला अनुभव असणंसुद्धा महत्त्वाचं आहे. समोरच्या व्यक्तीवरती लगेच विश्वास ठेवता कामा नये. समोरची व्यक्ती फक्त मदत करायचं नाटक करते की जेन्युइन आपल्याला मदत करते हे सुद्धा आपल्याला कळायला हवं. आपण त्या व्यक्तींवरती लगेच विश्वास ठेवायचा नाही, हे मला सुद्धा कळतं. त्यानंतर मिथुन काका महाभारतातला सुद्धा किस्सा सांगतात. त्याच्यामध्ये नाही का मामाने भाच्याचाच केसाने गळा कापलेला असतो. म्हणजे मामाने भाच्यालाच हरवून त्याचं संपूर्ण राज्य जिंकलेलं असतं, त्याची बायको जिंकलेली असते आणि त्या भाच्याला फसवलेलं असतं.
तर तशाच पद्धतीने माणसं आपल्याबरोबर गोड गोड बोलतात, पण आपला केसाने गळा कापतात. म्हणून आत्ताच्या तारखेमध्ये आहे ना, समोरच्या व्यक्तीवरती आंधळा विश्वास ठेवायचा नाही, हे मला सुद्धा माहिती आहे बाबा. आणि म्हणूनच मी कुणाजवळही बिझनेस करायला जातो ना, मी आधी त्या माणसाला व्यवस्थित जाणून घेतो. आपण विचारांची देवाणघेवाण करतो, त्यांचे विचार काय आहेत आपल्याबद्दल, आपले विचार काय आहेत हे आपण सांगितले पाहिजे ना. आणि पेपरसुद्धा सगळे वाचून घेतले पाहिजे, तेव्हाच कुठे ना कुठेतरी सही करायची. कळतंय का तुला जीवा? तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा आता हे सगळं ऐकतो आणि त्याला कळतं की आपली कुठेतरी खूप मोठी चूक झालेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काका म्हणत असतात, अरे जीवा ते सगळं जाऊ दे, आज आपल्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी होती ना, अभिनंदन अभिनंदन. तेव्हा जीवा म्हणतो, काका अरे गप्प बस तू. तेव्हा इथे मिथुन काका म्हणतात, काय रे काय झालं? अच्छा, म्हणजे मी नंदिनीला अभिनंदन केलं पाहिजे कारण तिचा आनंद निवास आहे ना. ठीक आहे ठीक आहे, मी नंतर तिचंसुद्धा अभिनंदन करतो हां. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. तेव्हा मिथुन काका म्हणत असतात, काय रे जीवा काय झालं? इतका टेन्शनमध्ये काय आहेस तू? सांग ना मला, प्लीज सांग. तेव्हा जीवा म्हणतो, काही नाही मिथुन काका, अरे मी प्रत्येक वेळी जशी माती खातो ना, तशी यावेळीसुद्धा मातीच खाल्ले. तेव्हा मिथुन काका म्हणतात, अरे नक्की काय झाले, काही सांगशील का? प्लीज मला खरं खरं सांग काय झाले ते. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, तुला खरं खरं मी सांगतो. तुला माहिती आहे, माझ्यामुळे आहे ना, नंदिनीचं स्वप्न मी तिच्याकडून हिरावून घेतलेलं आहे. माझ्यामुळे नंदिनीला तिचं स्वप्न पूर्ण करता येणार नाही आहे, कारण तिचा आनंद निवास आहे ना, माझ्यामुळे आता तिच्या हातातून निघून चाललं आहे. तेव्हा मिथुन काका म्हणतात, अरे काय म्हणतोयस तू जीवा? हे बघ, जे काही आहे ते मला स्पष्टपणे सांग बरं. तेव्हा इथे जीवा आता घडलेला सगळा प्रकार मिथुन काकांना सांगतो की कशा पद्धतीने जीवा आनंद निवासमध्ये नंदिनीला इथे आता आनंद निवासचं मॉडेल तयार करून तिला आता सरप्राईज देण्यासाठी गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने इथे जीवाने आनंद निवासमध्ये जाऊन नंदिनीला सरप्राईज दिल्यानंतर तिथे ते बिल्डर आलेले असतात, इन्व्हेस्टर जाधव तिथे येतात आणि म्हणतात की आजपासून मी या जागेचा मालक आहे आणि आनंद निवास मला तोडून तिथे आता मला घरं बांधायची आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी भास्कर काका येतात. भास्कर काकासुद्धा तेच म्हणतात की ही जागा आम्ही आमच्या नवीन प्रोजेक्टसाठी खरेदी केलेली आहे आणि त्या प्रोजेक्टची आयडिया, बिझनेस आयडिया आहे जीवा देशमुख यांची. जीवा देशमुखला या ठिकाणी आता घरं बांधायची आहेत, आम्ही त्यांना फंडिंग वगैरे करतो आहे. हे सगळं आता जीवाने मिथुन काकांना सांगितलेलं असतं आणि आता ते लोक बुलडोझर घेऊन आनंद निवास पाडायला आले होते. पण नंदिनीने त्यांच्याकडून 15 दिवसांची मुदत मागितलेली आहे. 15 दिवसानंतर ते लोक बुलडोझर घेऊन येतील आणि आनंद निवास जमीनदोस्त करून टाकतील. आणि तेव्हा नंदिनीला सांगितलं आहे, मध्ये काहीही बोलायचं नाही, नाहीतर आम्ही कायदेशीर कार्यवाही करू, असं सांगण्यात आलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मिथुन काका म्हणत असतात, अरे जीवा इतका कसा रे मूर्ख आहेस तू? असं कसं केलंस तू? अरे ज्या पेपरवरती सही करायला गेलास ते पेपरसुद्धा तू वाचले नाहीस आणि तू लगेच सही करून टाकलेस. आणि मला पूर्णपणे खात्री आहे तुला नंदिनीने नक्की सांगितलं असेल की जीवा कुठेही सही करत असताना प्लीज ते पेपर वाचा वाचा. तुला सांगितलं असेल ना नंदिनीने. अरे नंदिनीसारखी मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये आली आहे, तुला इतकं समजावून सांगते, तुझं सगळं ऐकून घेते, पण तरीसुद्धा तुला तिची किंमत नाही आहे रे. तिला समजून घेणं तुला जमतच नाही. ती बिचारी तुझ्यासाठी किती प्रयत्न करते, तुला सतत ती पाठिंबा देत असते, मोटिवेट करत असते. नाहीतर माझी बायको बघ, मी तिला इम्प्रेस करण्यासाठी काय काय करतोय, तरीसुद्धा माझी बायको मंजू माझ्या मुलींसमोर माझा अपमान करते. जेव्हा ती माझ्या मुलींसमोर मला म्हणते की मी काहीच करू शकत नाही, मी नाकार आहे, मी एक बाप म्हणून वाईट आहे, मी माणूस म्हणून वाईट आहे, नवरा म्हणून वाईट आहे, आणि हे सगळं ती माझ्या मुलीसमोर जेव्हा मला म्हणते, तेव्हा तू विचार कर जेव्हा माझ्या मनाची काय अवस्था होत असेल. कर बरं तू विचार. पण नंदिनी तशी नाही आहे. नंदिनी प्रत्येक वेळेला तुझा विचार करत असते जीवा. तेव्हा इथे जीवा म्हणतो, ठीक आहे, तिचं स्वप्न मी तिच्याकडून हिरावून घेतलं आहे ना, आता मीच तिला तिचा आनंद निवास परत करणार. त्या इन्व्हेस्टरच्या हातापाया पडेन मी, काहीही करेन, त्याच्या पायावरती नाक घासेन, पण नंदिनीला तिचा आनंद निवास मी परत मिळवून देणार म्हणजे देणारच, असं आता जीवाने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे आता नंदिनी रूममध्ये असते. दरवाजा नॉक होतो म्हणून ती दरवाजा उघडते. तर तिथे आलेली असते मानिनी. तिच्या हातामध्ये असतं आनंद निवासचं मॉडेल जे तुटलेलं असतं. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, काय गं नंदिनी, हे आनंद निवासचं मॉडेल जीवाने तयार केलं होतं ना? जीवा तुझ्याबरोबर घेऊनसुद्धा आला होता. मग ते बाहेर का ठेवलं असेल? कुणी ठेवलं ते? तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, नाही मला नाही माहिती, जीवांनी ठेवलं असेल. तेव्हा इथे मानिनी म्हणते, अगं हो, जीवाने जरी ठेवलं असेल तरी बाहेर का ठेवलं? मी तुला म्हणाले होते ना, तुटलेलं सगळं अगं जोडतो जीवा. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, आता जोडून तरी काय उपयोग? तेव्हा मानिनी म्हणते, म्हणजे? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नाही, आता जोडून तरी काय उपयोग? जे व्हायचं ते झालंच ना. म्हणजे त्यांचं काम झालं असेल जे त्यांना करायचं असेल ते, म्हणून ते तुटलंय तर ते आता कशाला जोडतील ना. तेव्हा मानिनी म्हणते, नाही गं, म्हणजे जीवा आहे ना, अशी एखादी चांगली वस्तू तुटलेलीच नाही ठेवत. तो जोडतो लगेच ती, आणि तो जपूनसुद्धा ठेवतो. तुला माहिती आहे, म्हणजे लहानपणी आहे ना, पार्थ आणि जीवा दोघेजणं खेळत असताना खूप दंगा करायचे. आणि जर जीवाच्या हातातून एखादी वस्तू तुटली ना, तर जीवा काय करायचा माहिती आहे, खेळणं बंद करायचा आणि ती वस्तू त्याला जमेल तशी तो जॉईंट करायचा, ती जुळवायचा आणि पुन्हा तो जपून ठेवायचा. तुटलेलं जीवाला जोडता येतं अगं, मी तुला म्हणाले ना, तो नक्कीच जोडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी म्हणत असते, आणि जीवा कुठे आहे? कुठे बाहेर गेलाय का तो? तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, नाही, मला नाही माहिती कुठे गेलेत ते. तेव्हा मानिनी म्हणते, तुला माहिती नाही म्हणजे? सांगून नाही गेला का तो कुठे गेलाय ते, की बाहेरच्या बाहेरच गेला? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, जीवा हल्ली कुठे जातात ते मला कुठे सांगून जातात काही. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना, लहरी आहे कार्टा. तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी मला माहिती आहे, जीवा थोडासा लहरी आहे, हट्टी आहे, कुठे जातो कुठे येतो काही सांगून वगैरे जात नाही. पण तू आहेस ना त्याच्याबरोबर. हे बघ, तो जरी कितीही आगाऊपणा करत असला ना, तरी तू त्याला खऱ्या रस्त्यावरती घेऊन या. तू त्याला बरोबर रस्त्यावरती आणशील, मला माहिती आहे. आणि मला तर वाटतं नंदिनी, या घराची धूर आहे ना, तूच व्यवस्थित सांभाळू शकशील बाई. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता पार्थ काव्याला सगळीकडे शोधत असतो, पण त्याला काव्या कुठेही दिसत नसते. भरपूर शोधतो तरीसुद्धा सापडत नाही. तेव्हा पार्थचा जीव आता कासावीस झालेला असतो काव्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ काव्याला सगळीकडे शोधता शोधता त्याला आता काव्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात. जेव्हा इथे काव्या घाबरते तेव्हा ती पार्थचा हात पकडते. त्याच्यानंतरला इथे आता दोघेजणं झोपलेले असतात. तेव्हा पार्थ चुकून काव्याच्या हातावरती झोपतो आणि मग काय, काव्या तिथेच पार्थच्या शेजारी झोपलेली असते. त्यानंतर हे बारीक सारीक क्षण, जेव्हा काव्याने त्याला आपल्या हाताने साबुदाण्याची खिचडी भरवलेली असते, त्याच्या हातामध्ये ते ट्विन घड्याळ घातलेलं असतं, त्याच्यासाठी तिने कॉफी केलेली असते, नाश्ता केलेला असतो, या सगळ्या गोष्टी आता पार्थला आठवत असतात आणि पार्थ काव्या कधी भेटेल त्याची वाट बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता जीवा जाधव इन्व्हेस्टर आहेत त्यांना भेटायला आलेला असतो. तो म्हणत असतो की प्लीज प्लीज जाधव सर, असं करू नका. हे बघा, आनंद निवासच्या जागेवरती तुम्ही तुमचं स्वप्न उभारू नका. आनंद निवास ही फक्त जागा नाही आहे, ते घर नाही आहे, तर ते स्वप्न आहे नंदिनीचं, आणि ती जागा आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे. प्लीज प्लीज तुम्ही त्या जागेवरती प्रोजेक्ट नका उभारू, तुम्ही मागे घ्या. तेव्हा इकडे आता इन्व्हेस्टर म्हणत असतात की जीवा देशमुख, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? तुम्हाला हे सगळं खेळ वाटतो का हो? त्या जागेसाठी मी काही साधेसुधे रक्कम दिलेली नाही आहे. अहो, करोडो रुपये दिलेत मी, करोडो, आणि तुम्हाला हे सगळं मस्करी वाटते का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो, नाही नाही साहेब, मी म्हणतच नाही आहे की तुम्ही मस्करी करताय. तुम्ही करोडो रुपये दिलेही असतील, पण हे बघा साहेब, ती जागा आहे ना, ती फक्त जागा नाही आहे हो, ते स्वप्न आहे नंदिनीचं. आणि त्या जागेवरती आहे ना, कितीतरी गरीब माणसं राहतात हो, लहान मुलं राहतात, म्हातारी माणसं राहतात, आणि अशी माणसं राहतात ज्यांना बाहेर एक वेळचं अन्नसुद्धा नशिबात नसतं, त्यांना एक वेळचं अन्नसुद्धा खाता येत नाही ना. अशी माणसं त्या आनंद निवासामध्ये राहत असतात आणि आता खातपीत असतात. प्लीज प्लीज त्यांच्या डोक्यावरून हे छप्पर काढून घेऊ नका. मी तुमच्यासमोर हात जोडतो जाधव साहेब, हवं तर तुमच्या पाया पडतो. हे बघा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी भास्कर काकांवरती आंधळेपणाने विश्वास ठेवला.
डोळे झाकून विश्वास ठेवला, हे माझं चुकलंच. पण आता तुम्ही प्लीज असं करू नका. निदान तुम्ही तरी मला समजून घ्या. त्या ठिकाणी त्या जागेवरती काही गरज नाही आहे हो घरं वगैरे बांधायची. तिथे ऑलरेडी खूप लोकं राहतात आणि अशी गरीब लोकं राहतात ज्यांना बाहेर घर नाही आहे, नातेवाईक नाही आहे, कोणी नाही आहे. त्यामुळे प्लीज प्लीज जाधव साहेब, तुम्ही एक काम करा. तुम्ही त्या जागेवरती प्रोजेक्ट जे बांधताय ना, ते काम तुम्ही मागे घ्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही असं का बोलताय? म्हणजे ही धुरा मीच सांभाळेल म्हणून असं का बोललात तुम्ही? तेव्हा मानिनी म्हणते, अगं असं नाही गं, म्हणजे आलं माझ्या मनामध्ये म्हणून बोलले तुझ्याबरोबर. कसं आहे ना, मनात आलं ना की बोलून टाकायचं असतं. मनामध्ये अशा गोष्टी ना साठवून नाही ठेवायच्या. आणि खरं तर कुठल्याही वयेमध्ये आहे ना, आपल्याला आपली एक तरी मैत्रीण हवीच आहे. एक तरी मैत्रीण असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे कसं, मनातल्या गोष्टी अशा बोलता येतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, मानिनी म्हणत असते, नंदिनी तुझ्या कोणी मैत्रिणी वगैरे आहेत की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, खरं सांगू का आई, माझ्या अशा फारशा मैत्रिणी नव्हत्या. आणि इथे आनंद निवासमध्ये आता ज्या माझ्याबरोबर काम करतात त्या माझ्या मैत्रिणीच आहेत की. आणि त्याच्यानंतरला जेव्हा घरी असायचे तेव्हा आईच माझी मैत्रीण होती. आणि काव्या आणि माझ्याबरोबर आरोही असायची. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, मग काव्याच्या कोण मित्रमैत्रिणी आहेत की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, हो आहेत ना, काव्याचे सुद्धा फ्रेंड्स आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी म्हणते, कोण आहेत काव्याच्या मैत्रिणी? तुला काही माहिती आहेत का? सांगायची का तुला त्यांच्याबद्दल? तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो, काव्या मला सगळं सांगायची. काव्या माझ्यापासून काहीच लपवायची नाही. तेव्हा इथे मानिनी म्हणते, हो का? मग कोण कोण मैत्रिणी होत्या गं काव्याच्या? तेव्हा इथे आता लगेचच नंदिनीला थोडं वेगळं वाटतं. नंदिनी म्हणते, आई तुम्हाला काव्याबद्दल काही बोलायचं आहे का? काय बोलायचं आहे तुम्हाला? काव्याबद्दल तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? तेव्हा इथे मानिनी म्हणते, अगं नाही नाही, असं आपलं सहजच गं विचारत होते. युगच्या बाबतीत काय झालं तू बघितलंस ना. म्हणजे युग बघ ना, त्याच्या मनामध्ये किती काय काय होतं. पण तरीसुद्धा त्याने मला काहीच नाही सांगितलं गं. युगच्या बाबतीत जे काही घडलं आहे ना, त्यानंतर मला सगळ्या मुलांची थोडी काळजीच वाटते. तशी काव्याचीही वाटते गं. कुठे काव्या तरी मनातलं कुठे काही आता सांगत असते. आणि युग पण तसाच. युगने बघ ना, स्वतःच्या आईला काही नाही सांगितलं. त्याने येऊन तुला सांगितलं. तुला सांगितलं ते चांगलंच केलं, मी त्याबद्दल बोलत नाही आहे. पण हल्लीची मुलं अशी करतात, आई-वडिलांबरोबर स्पष्टपणे काही बोलतच नाही. तेव्हा मी आपलं काव्याबद्दल तुला सहजच विचारलं. म्हणजे काव्या तुझ्याशी सगळं शेअर करायची ना, मग काव्याचे कोण कोण फ्रेंड्स होते ते मी तुला विचारते, बाकी काही नाही. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, हो, काव्याची एक मैत्रीण म्हणजे अनिशा, जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि एक मैत्रीण म्हणजे जीविका. तेव्हा मानिनी म्हणते, कोण? जीविका? तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, जीविका एक मैत्रीण होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता लायब्ररीमध्ये आग लागलेली असते. तेव्हा धावपळ करत असताना इथे काव्याच्या हातामध्ये देशमुखने दिलेलं जे घड्याळ असतं ते आता पडलेलं असतं लायब्ररीमध्ये. तेव्हा ती म्हणते, अगं अनिशा, माझं घड्याळ पडलं तिकडे, मला घेऊन यायला हवं. तेव्हा अनिशा म्हणते, अगं जीव वाचवायचा सोडून तू आता घड्याळ आणायला कुठे चालली आहेस? नको जाऊस तू. तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही, ते घड्याळ मला पार्थ देशमुखने दिलं आहे आणि ते मी तिथे नाही पाडू शकत. काहीही झालं तरीसुद्धा मी ते घड्याळ घेऊन येणारच. आणि आता लॅबमध्ये आग लागलेली असते तरीसुद्धा काव्या पार्थने दिलेलं घड्याळ ते आणायला जातेच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थ मानिनीला म्हणत असतो की आई, अगं काव्याबद्दल तू असं का बोलतेस? हे बघ, काव्य आहेत ना, प्रामाणिक आहेत, जेन्युन आहेत, ऑनेस्ट आहेत. आणि म्हणूनच माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे. त्या प्रामाणिक आहेत म्हणून. तेव्हा मानिनी म्हणते, नाही पार्थ, तुला काव्याबद्दल जे काही वाटतंय ना, अत्यंत चुकीचं आहे. काव्या तशी अजिबात नाही आहे जशी तुला वाटते. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आई? तेव्हा मानिनी म्हणते, अरे काव्याचं आहे ना, लग्नाच्या आधी आणि आत्तासुद्धा अफेअर आहे असं ती म्हणत असताना इथे पार्थचा आता फोन वाजतो. तेव्हा पार्थ फोन उचलतो तर अनिशाने फोन केलेला असतो आणि अनिशा खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो, अनिशा काय झालंय? काय बोलायचं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे आता काव्याला काय झालंय असं जेव्हा पार्थ म्हणतो तेव्हा इथे मानिनी आणि नंदिनी दोघी जणी खूपच जास्त घाबरतात. आणि मानिनी आता जे काही बोलत असते ती गप्प बसते, कारण इथे पार्थ टेन्शनमध्ये असतो. आणि तो फोनवरती म्हणतो, हां अनिशा बोला ना, काय झालं काव्याला?
तेव्हा सगळेजण थोडा वेळ आश्चर्यचकित झालेले असतात, शॉक झालेले असतात की नक्की काय झालं, असं काय झालं. तेव्हा पार्थ इतका घाबरलाय. तर आता काव्या ज्या पद्धतीने लायब्ररीमध्ये आग लागलेली असतानासुद्धा पार्थने दिलेलं घड्याळ आणायला गेलेले असते, त्याच्यावरूनच पार्थ आता घाबरलेला असतो.